हा नाही का पट्ट्याचा साप आहे हा मन्यार होय रे बाबा. हा. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग. तर आली आहे मी गावावरून. आज सकाळीच आली. आम्ही निघालो जवळपास सकाळी 6 वाजता आणि शानूंनी आज तर माझं बिलकुल सगळं परीक्षाच घेतली असती नी माझी. आणि बस सकाळपासून जे लावलं आज तिचं म्हणजे बिलकुल तंत्र इतकं बिघडून गेलं ना की खूप जास्त तिला ॲसिडिटी झाली. त्याच्यामुळे तिला ना इतक्या 4 वाजतापासून इतक्या उलट्या सुरू झाल्या की आतापर्यंत तिने थांबायचं नाव नाही घेतलं. जेव्हा मी इथे आली तेव्हा तिचं ते उलटी वगैरे करणं बंद झालं. तिथून निघेपर्यंत तिचं सुरू होतं उलटी करणं. तर तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे अजून, कारण पाऊस सुरू आहे आणि आज एवढं गडगड सुरू आहे की खूप जास्त, आणि पाऊससुद्धा सुरू आहे. तर आता तिला मस्त फ्रेश वगैरे केलं आणि मी सुद्धा आंघोळ केली आणि बसून आहे. तर पाऊस जायची वाट पाहत आहे मी. मला स्नेहाताईंनी जेवण करायला बोलवलं. तर त्यांना माहिती पडलं की शानूची तब्येत बेकार आहे आणि गावावरून आल्या म्हणून. तर त्या बोलल्या की मी इकडेच स्वयंपाक करते, इकडेच जेवण करायला या म्हणून. तर मी आता जातेच म्हटलं. तर पाऊस एकदम जोराचा वाढला. तर आता शानूनी काय केलं, तिच्या पप्पाच्या हाताने केळ बोलवले, केळ खायचे आहे म्हणून. कारण सकाळपासून काल तिला मी जबरदस्तीने खाऊ घातलं संध्याकाळी, आणि सकाळी तिचं पूर्ण उलट्या करणं सुरू झालं. तिच्या पोटात काहीच नाही, पाणीसुद्धा पचत नव्हतं, औषध दिलं ते सुद्धा पचत नव्हतं. तर केळं बोलवले, आता केळं खात आहे ती. आता केळं उलट्या आणि ते दोन्ही पण सुरू झालेलं आहे तिला. तर थोडंसं तिचं आहे म्हणा व्यवस्थित आहे, तसं काही एकदम गळली वगैरे नाही आहे, पण जास्त नाही झालं पाहिजे. लवकर यांनी औषध वगैरे घेऊन आले, तिला औषध दिला आम्ही. आता माहिती पडेल आराम पडते की नाही तर. आणि तसंही दवाखान्यात घेऊन जायचंच आहे म्हणा तिला. असं आहे. घर काही आवरलं नाही, फक्त झाडून टाकलं, पोछा मारला आणि बस आंघोळ केली आणि निघाली. आता देवपूजा काही करणार नाही, कारण खूप वाजले. मी तिकडून आली ना, तर आल्यानंतर मी पहिले झोपली, तिला झोपून दिला आणि मी पण झोपली. कारण किती वाजता 4 वाजतापासून, जवळपास 3:45 वाजतापासून मी जागी आहे. कपडे धुणं, हे धुणं ते धुणं, तेव्हाच मी सगळं धुधा करून ठेवून दिलं, म्हणजे ते तसंच नको राहायला म्हणून. ते करता करता दिवसच निघून गेला आणि मग काही झोप येत नव्हती. तर माझ्या काकू आहे, नीलू काकू, तर त्या येत होत्या सकाळीच, त्यांची ड्युटी वगैरे होती तर त्याच्यामुळे. तर सकाळीच येत होत्या. तर मी म्हटलं मी पण येते काकू तुमच्यासोबत, कारण घरी आल्यावर कसं हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊ शकतो आपण, इच्छा इथं आहेत. आणि हे तर आलेच होते, आधीच आले होते हे. तर म्हणून मग मी काही थांबली नाही आणि मी लवकर चालली आली. आई वगैरे आज संध्याकाळी येणार. चला आता मी जातेच नाही ते जेवायला, कारण पाऊस थांबलेला आहे. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि आधीचे लग्नाचे जे ब्लॉग आहे ते कसे वाटले तुम्हाला ते पण कमेंट्स करून नक्कीच सांगा. दवाखान्यात आली ही बाई झाड सोडून नेऊन राहिली आमच्या दवाखान्यातलं. कुठून आली काय माहित. इथंच आहे मी, तोंडीने दाखवून राहिली. मग दाखवतो, पैसे चोरी तर करू द्या. तोपर्यंत दवाखान्यातले लोक येतात. ही आहे ती बाई. कांदे नाही आमच्या घरी, कांदे गावाला गेली होती बाई 4-5 दिवस, आता कांदे घेऊन चालली. त्याचे काही कांदे असतात का? कोणतं आहे ना. जमलं. ही बघा, बघा 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 थोडंसं बघा. आम्ही फक्त लेकरं घेऊन चाललो, पॅरेंट्सला इथंच ठेवतो. पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं जेवण सुद्धा आमचं इकडेच आहे. तर कसं माझी मैत्रीण जी आहे ती जास्तच माझी काळजी घेते, एवढी जास्त घेते
हे काय बोलायचं काम नाही. देवानी माझ्यासाठीच पाठवलं का तिला इथे, की मला देवानी इथे पाठवलं तिच्यापाशी. काय माहित नक्की, काय माहित कसं आहे तो, पण खूप छान आहे जे आहे ते. तर जेवण करायला इथेच आलो आम्ही पुन्हा. आम्हाला बोलवलं म्हणून आलो ना आम्ही. बोलवावं लागते यांना जेवायला, नाही तर येतच नाही. त्यांना बोलवावं लागते. मी हक्काने येऊन खाऊ शकतो इथे, हक्काने येऊन घेऊ शकतो. मीच यांना म्हटलं मला या कुरुड्या आवडतात, तर या कुरुड्या तळा म्हटलं. असं आहे, तळत आहे माझ्यासाठी कुरुड्या. आणि खिचे यांच्या ननदबाईंनी पाठवलेले खिचे. कशाचे असते? तांदळाचे. तांदळाचे खिचे आहे, सुरतचे. आमची पण एक पोर गेलेली आहे सुरतला. जस्ट यांची पण ननदबाई आहे, माझी पण ननदबाई आहे. तर आता आमच्यासाठी येणार खिचे विचे. त्यांच्याकडे काय, हो त्यांच्याकडे करते, नाही करत, असं आहे. चला जेवणाचं तर सर्व रेडी आहे. सर बाहेर नका जाऊ, आता जेवायचं आहे. आणि पोरं गेले आमची इकडे बाजूला शेजारी, इकडे बाजूच्या कॉर्नर. सध्या ते तिकडेच असतात. इथून दरवाजा करू की काय? हो, इथून एक दरवाजा करायला लागते. म्हणजे इथून बिलकुल त्यांची किचनच आहे ना, असंच आहे. म्हणजे सारखेच क्वार्टर आहे, काहीच हे नाही. इथून करायला लागते दरवाजा, म्हणजे इथूनच असं जाता येते डायरेक्ट. मी जर राहत असती बाहेर तर खरंच केलं असं. बाहेर का इकडे असं आहे. चला मग आता आम्ही खिचे विचे खाऊन घेतो, कुरड्या उरड्या खाऊन घेतो आणि मग फिरतो बाहेर थोडंसं नाही जास्त, कारण की एवढे दिवस मस्त 2 किलो वाढलं असं अजून. वाढतेच, झोप वगैरे नाही झालं ना तर वाढतेच. नाही तर पावसाळ्यात पाऊस राहते, हिवाळ्यातच व्यवस्थित राहते. जास्त थंडी असते की घरात? हो घरात बसतो आपण, जास्त थंडी असते बोरांमुळे घरात बसावं लागते. शानूचीच तेवढी तब्येत बेकार होती, आता व्यवस्थित आहे, ती खेळत आहे मस्त. पण तरी तिला औषध वगैरे देणं चालू आहे. बघा हो का, कांदा वगैरे टाकत असेल मस्त, अर्धा करून तळावं लागते. चला मग आम्ही आता खाऊन घेतो, जेवून घेतो. हां जेवणारे नाही आले आमचे, दुपारी जेवले नाही. स्वयंपाक जसा तसा स्वयंपाक आहे, स्वयंपाक करायचं काही काम नाही आहे आता, म्हणून आम्ही थोडंसं तळतूळ करत आहे. आणि हे बाजूच्या ताईंनी पाठवले आहे, शेजारच्या आमच्या नवीन मैत्रिणींनी. तर हे पण आमचं थोडं खाणं सुरू आहे. भजे शेवळ्या त्यांचं तिकडलं तिकडचा भात आहे यांचा, शेवळ्या अशा. म्हणजे भात नाही करत, हे शेवळ्या करते. आपण जसं आपल्याकडे सरगुंडे करतो तसं हे शेवळ्या करते. आणि पण ते लोक भात म्हणतात. आणि आंब्याचा रस आणि भजे. चला या तुम्ही पण जेवायला. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत. तर मी तुमचं कालच्याच व्हिडिओमध्ये केलं, कालचा व्लॉग आणि हा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे. तर कारण कालचा व्लॉग खूप छोटा झाला होता, त्याच्यामुळे कसं आता थोडंसं शानवीची तब्येत वगैरे व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं. तर सर्वात आधी तर मी पूर्ण घर आवरून घेणार आणि त्याच्यानंतर नाश्ता करणार, कारण भूक लागलेली आहे. काल रात्री माझं बिलकुल जेवण झालेलं नाही, तर मला खूप जास्त अशी भूक लागलेली आहे. तर नाश्ता करते मी. नाश्त्यात शेवळ्या करणार, शानूच्या फेवरेट. शानूला शेवळ्या खूप. आणि मी पुन्हा काढलेला आहे, तिच्या बाबांनी काढून दिलं. अगं अडचण, पहिलेच आमच्या रूमा ज्या आहे ना त्या छोटे छोटे आहेत, आणि त्यातल्या तिचं ह्या रूममध्ये घरसुद्धा तयार होतं.
अनु थांब बेटा, मला चादर टाकू दे. आणि मनी प्लांट ना थोडंसं असा वाळल्यासारखा झालेला आहे बघा. आता एवढे दिवस घरी नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं कसं वाळल्यासारखं झालं आहे. सो आता त्याला पाणी वगैरे टाकू. आणि माझं असं सुरू आहे की हे याच्यातलं थोडंसं असं कट करून दुसऱ्या याच्यात आणखी याला मनी प्लांटला तयार करावं. कारण की हे सगळं वाळलेलं आहे पानं याचे, तर हे दिसायला काही चांगलं दिसत नाही. तर याचे जे म्हणजे याच्यापासून ना हे कट करून याच्यापासून आणखी थोडेसे झाड तयार करून घेऊ. वेल म्हणजे मनी प्लांटचा वेल तयार करून घेऊ दुसऱ्या प्लांटरमध्ये. तर बघू. याचा शेंडा तर मी कुरतडलेला आहे कारण की बेकार झालं होतं त्याच्यामुळे. चला. तर कलाकार मुलगी बघा एवढी चांगली पिन तोडली आणि नेलपेंट लावलं. नेलपेंटवर ते ओल्या नेलपेंटवरच त्याच्यामध्ये जे स्टार होते ना ते स्टार चिपकवले आणि मला म्हणते मम्मी मी नेल आर्ट्स केलं म्हणून. देवा, मी तिचा व्हिडिओ करायला लागली ना तर ती अशी हे करत होती कशाला व्हिडिओ बनवते म्हणून. मी म्हटलं कलाकारी दाखवावी लागेल ना तुझी सगळ्यांना, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ करते म्हटलं. तर मुलांना ना असं पण काहीतरी करू द्यावं लागते. म्हणजे कसं थोडंसं नुसतं अभ्यासातच लक्ष दिल्यानं होत नाही. हे असं कलाकारीसुद्धा आली पाहिजे. आणि गुण जो आहे तो कुठेच वाया जात नाही, कामी येतो कधी पण. तर संध्याकाळ झाली. आम्ही म्हटलं आता संध्याकाळी थोडंसं मस्त थंडाई जाऊ आपण बाहेर, थोडंसं फिरून येऊ आणि थोडंसं पाणीपुरी वगैरे काही असं खाऊन येऊ बा. पण पाऊस आला. एवढे दिवस पाऊस नाही आला आणि आता पाऊस येऊन राहिलेला आहे. गेला का? चालूच आहे. यांच्यासाठी तर चांगलंच आहे म्हणा, यांच्यासाठी चांगलंच आहे पाऊस वगैरे आला तर. म्हणजे कसं थोडंसं पॉकेट खाली नाही होऊन. गेला का पाऊस? खरंच आहे का? खूपच आनंद झाला असं पाऊस आला तो. तरी आलं. कोई तो आया. तर झालं असं होतं की आम्ही आलो पाणीपुरी खायसाठी आणि येणार नव्हतं आम्ही, कारण आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की पाणीपुरीची बंडी जी आहे ते बंद झाली पावसामुळे. तर ते आम्हाला सरांनी सांगितलेलं होतं, कारण की म्हणजे गेलो नाही पाहिजे बा म्हणून, कारण त्यांना कंटाळा आला होता त्यासाठी. पण मग मला पण अशी ना एकदम क्रेविंग आली होती पाणीपुरी खायची, म्हणून मग मी यांना म्हटलं चला आपण फिरून तरी येऊ. तर फिरता आम्हाला बंडी काकूची उघडीच दिसली. तर मी म्हटलं म्हणजे चालूच दिसली, तर मी म्हटलं अरे चालूच आहे. मग तसंच मी स्नेहाताईंना कॉल केला, त्या जेवणच करत होत्या. तर त्यांनी अर्धं जेवण केलं आणि अर्धे जेवण पाणीपुरी खाऊन पूर्ण करणार. तर त्यांना मी बोलवलं. आता त्यांचीच वाट बघत बसली. तर अशी मजा झाली आज. भिंतीवर साप नाही चढत पा. कोणचा साप आहे पण? हा नाही का पट्ट्याचा साप आहे? हा हो मन्यार आहे. इकडनं येताना ना आम्ही तर गोष्टी करत आलो समोर आणि यांची गाडी होती मागे. बरं झालं ते मागे होते म्हणून, ते जर नसते ना आम्हाला साप आढळला पण नसता. तर त्या स्नेहाताईंना एकदम ते लाईटाचं त्याच्यावर रिफ्लेक्शन झालं तर चमकला, त्याच्यामुळे त्यांना एकदम साप दिसला. तर बरं झालं ते नजरेनं दिसून गेला, नाही तर कुठेही लपून राहिला असता. आणि गॅलरीवरून म्हणजे हा भिंतीवर चढला तर गॅलरीवर येऊ शकतो, गॅलरीमध्ये येऊ शकतो. तर मी तर हे जे पाणी जायचे होल होते ना ते सगळे बुजवून घेतले कापड वगैरे असे टाकून. पण तरी भीतीच वाटते आता, म्हणजे कसं भिंतीवर चढणार म्हटलं की थोडंसं. आणि हे अशा ना छर्रेवाली भिंत म्हणते याला, तर म्हणजे असं खरबूज असते, तर रेतीचे असे छर्रे उडवल्या जाते. तर असं ना चुकीनंही ठेवता कामा नाही, कारण अशा म्हणजे ठेवल्याच नाही पाहिजे, कारण की याच्यावर साप इझिली चढू शकतो. आता तुम्ही पाहिलंच आपल्या साधं प्लेन प्लास्टर असते ना, बस तसंच करणं चांगलं आहे, काही कामाचं नाही आहे. झाडू आहे त्याला लावून. इकडे हो का?
बिस्किट दे म्हणजे त्याला. बिस्किट पाहिजे का? त्याला नाही पाहिजे पप्पा, तो अजून फुगल. सर कैसा सोपती है आपका? कैसा? हे पाईपाच्या मागे दडलं. साप का कुठेही राहते सापाचं. साप कुठेही राहते. साप कुठे नाही राहत. ते सांगा नाही, खाली म्हटलं, खाली. ये बापरे, गेला गेला उडतच आहे तो. इकडून राहायची तुम्ही. शानू इकडे. झालं झालं झालं. किमा नाही बनवायचा आहे. ते आता दाखवलं आहे. तसंच करता येते है ना. इकडे काढावं बाहेर त्याला, नाही तर का. मन्यार आहे हा. आमच्या इकडे हाच होता. हो तुमच्या इथं हा गवाया म्हणतो ना, हाच होता. नाही आपल्याकडे जबरदस्त. हा गवाळ्या ना होय. लय जबरदस्त होता तो. हा मन्यार आहे. काढून घेते ते. एका पांढरे पट्टे आहे याच्यावर. शेपटी हेच आहे. हे गुगल लेन्स मध्ये सर्च मारा, सापडते ते. म्हणजे कोणती आहे ती आयडेंटिफाय होते. उद्या पुसाच्या कामी पडला असता का? दूध नाही तो लहान पोचा, मोठा पोचा मी टाकतो थोडंच का तो कोणतर चांगलं होईल. जीव आहे त्याच्या. हो ना. यायचं इकडे. पप्पा चालायची कोशिश करून द्यायला तो. आला आला. तुमचं दाखवा गुगल. आम्ही आलो पाणीपुरी खाऊन आणि आल्या आल्या आम्हाला महादेवाचे दर्शन झाले. मला तर नाही दिसला, स्नेहाताईंना दिसला. आम्ही मस्त गोष्टी करत आलो सरळ समोर. आम्ही जर दोघंच जण असतो तर आम्हाला माहितीही नसतं पडलं की तिथे साप आहे म्हणून. स्नेहाताई आमच्या मागे होत्या, दोघं जण आमच्या मागे होते, तर त्यांना दिसलं की ते साप आहे म्हणून भिंतीवर चढत होता तो. तर असं आता घडणारच. आता पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे तर राहतेच. पण आता आमच्या म्हणजे क्वार्टरच्या बाजूने आम्ही अजूनपर्यंत पाहिलं होतं आहे ना, साप निघाला. आणि यांचं ना थोडंसं ते कूलरचं सामान वगैरे होतं, कूलर आहे दुरुस्त केले होते, ते पण सामान आहे. पहिल्यांदा पाहिला. तर ते सामान आता आम्ही उद्या सकाळी उचलून ठेवू. तसं आमचं थोडंसं साफसूफ म्हणजे थोडं करणं सुरू आहेच. पण आता उद्या आवर्जून ते आपण करून टाकू. बाहेरचं सगळं काही हिचं करून टाकू आणि हिचे गवत वगैरे पाहू. आता उद्या काय होते तर उद्या करून टाकू ते. नाहीतर कसं भीती वाटते ना थोडंसं काही म्हटलं तरी. आणि तुम्ही जर म्हणाल की साप मारला तर याच्यासाठी कारण की ते पकडणारवालं एवढ्या लवकर आलं नसतं कोणी. आणि इथे अशी जागा आहे की पटकनच दिसतो आणि पटकनच कुठच्या कुठे चालला जातो, तर माहितीही नाही पडत. त्याच्यामुळे नाही का जेव्हा दिसतं तेव्हा जसं होईल तसं करून टाकत असतो आम्ही. म्हणून आम्ही तो साप आम्ही म्हणजे ज्यांनी मारला त्यांनी तर साप मारून टाकला. तो ठेवण्यात काही अर्थ नाही कारण की पोरंसुद्धा खेळतात ना आणि तो इथल्या इथे फिरला असता, त्याच्यामुळे तो गेलेला कामाचा. तर असं आहे. पकडून येणारवाले एवढ्या लवकर काही आले नसते. आले असते का? आलेच नसते. खूप वेळ लागला असता त्यांना यासाठी, त्याच्यामुळे मारून टाकला. तर असं आहे. पाणीपुरी आमची आता कॅन्सल होत होतं जाणं, पाऊस जर थांबला नसता तर. पण मी थांबली कारण की मला आज सगळ्यात पहिले चाट बसली होती. कूलर बंद करा. दिसला तर दर्शन झाले छान मस्त असे. असं आता हे असं दिसणारच आहे, होणारच आहे. हेच काय वेगवेगळे प्राणी दिसणार आहे आता. आणि
एवढ्या दिवसानंतर आज पाऊस पडला तर बरं वाटत आहे, थोडंसं थंड वाटत आहे, नाही तर इतकी गरमी होती ती, खूप जास्त गरमी होती. चला मग आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येते, त्याच्यामुळे तुम्हाला बेल आयकनवर क्लिक करायला सांगते. आणि झालं, बाय 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 बाय, गुड नाईट. झोपते मी आता, आराम करते मस्त.